आज होता नवरात्रीचा पहिला दिवस, त्यामुळे मी एकदम सिंपल पद्धतीने छान रेसिपी बनवलेली होती उपवासाची, तर ती तुम्हाला पुढे सांगतेच मी. त्या अगोदर सर्वात अगोदर अंघोळ करून घेतली मस्त छानपैकी. आजचा कलर होता पांढरा, त्यामुळे मस्त पांढरी साडी नेसली छानपैकी. कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मस्त छानपैकी सगळा देवारा आवरून घेतला, सगळं स्वच्छ करून घेतलं. आता घटं तर माझ्याकडे नाही बसत, आमच्या मोठ्या घरी बसतात, त्यामुळे मी नुसता दिवा लावते 9 दिवस आणि देवीचे पाठ वगैरे वाचते. तेवढं जेवढं होईल तेवढं देवाचं करते मी. त्यानंतर मग सगळं देवपूजा झाली, सगळं आवरून घेतलं. त्यानंतर अर्जंटमध्ये सलवार शिवण्यासाठी आली होती, ती शिवून दिली. त्यानंतर मस्त छानपैकी फराळ करण्याचा टाईम झाला. म्हटलं चला काहीतरी साध्या सिंपल पद्धतीने आपण बनवू. मग काय भगर करायला घेतली. आता भगर अशा प्रकारे माझी मम्मी लहानपणापासून करते, इतकी सुंदर लागते ना, एकदम सोप्या पद्धतीने. मस्त छानपैकी मिरच्या, शेंगदाणे, जिरे, कोथिंबीर वाटून घेतलं. त्यानंतर मस्त बटाटा कापून घेतला, त्याला फोडणी दिली, ते टाकलं. मस्त भगर धुतली छानपैकी, मस्त भगरीला फोडणी दिली छानपैकी, भरपूर असं पाणी टाकलं आणि मग त्यात भगर टाकून ती भगर शिजून घेतली. आता इतकी सुंदर होते ना अशी भगर, एकदम सिंपल पद्धतीने असते आणि छान पण लागते. त्यात तुम्ही मस्त ताक वगैरे किंवा दही टाकून पण खाऊ शकता, एकदम छान लागते. मग कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस, आजची रेसिपी? नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय.